आज महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल लागला। राज्यभरामध्ये माहितीचा डंका वाजलेला आहे। बीड जिल्ह्याचा जर विचार केला, परळी विधानसभा मतदारसंघामध्ये राज्यात या जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे सर्वाधिक मतांनी निवडून आलेले आहेत। त्याच्या बाजूलाच असणाऱ्या केज विधानसभा मतदारसंघाचा विचार केला, या ठिकाणी भाजपाच्या विद्यमान आमदार नमिताताई मुंदडा या महायुतीच्या उमेदवार होत्या। त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार महाविकास आघाडीचे माजी आमदार साठे होते। एकूण निवडणुकीमध्ये जर आपण विचार केला तर आमदार नमिता मुंदडा, अक्षय मुंदडा आणि ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा उर्फ काकाजी यांच्या तुलनेमध्ये एकूण केज विधानसभा मतदारसंघातील जे जिल्ह्याचे खासदार बजरंग सोनवणे आहेत, त्यानंतर केज जनविकास आघाडीचे हारुणे इनामदार असतील, अंबेजोगाईचे माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी असतील, या सर्व मुंदडा विरोधी नेत्यांची एकत्रित मोट बांधून या निवडणुकीमध्ये प्रचार करण्यात आला। विशेष म्हणजे गेली 25 ते 30 वर्षामध्ये केज विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये स्वर्गीय विमलताई मुंदडा असतील, त्यानंतर त्यांच्या स्नुषा विद्यमान आमदार नमिताताई मुंदडा असतील, या निवडून आल्या। मात्र दर 5 वर्षाला एकदा मत मागण्यासाठी ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा रात्रंदिवस केज मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नासाठी, ते प्रश्न सोडवण्यासाठी कायम लोकांच्या जनतेच्या सेवेत असतात। त्यामुळे एकूण त्यांची पॉप्युलरिटी पाहता त्यांचे जे विरोधक आहेत त्यांनी मतदारसंघामध्ये लोकांमध्ये एक नेरेटिव्ह स्थापन केला। कारण आमदार नमिताताई मुंदडा यांच्या विरुद्ध निवडणुकीमध्ये कुठलाही मुद्दा नव्हता। त्यांनी महाराष्ट्रामध्ये इतर आमदारांच्या तुलनेत एवढा निधी आणला की त्या निधीचे आकडे मोजता मोजता विरोधक थकून गेले। त्यामुळे विकासाच्या मुद्द्यावर त्यांना बोलण्याला संधी नसल्यामुळे त्यांनी एकमेव या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये टार्गेट केले असेल तर ते ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा यांना। एक मात्र गोष्ट आता समजून घेण्यासारखी आहे, निवडणुका झाल्यात, निकाल लागलेला आहेत। नंदूशेठ मुंदडा गेली 25-30 वर्ष झाली रात्रंदिवस लोकांच्यासाठी, मग अधिकाऱ्यांना खडसावणे असो किंवा प्रत्येक व्यक्तीच्या कामासाठी ते धावतात, कुणाच्याही लग्न असो, साध्या कार्यक्रमाला बोलावले तरी ते या कार्यक्रमाला हजर राहतात। मात्र मतदारसंघातील या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं आज निकाल लागला, या निकालामध्ये मतदारसंघातील जर परिस्थिती पाहिली तर अत्यंत घासून यावेळी मतदान झालेले आहे। मग नेमका ज्यांनी लोकांच्यासाठी रात्रंदिवस आपलं कुठलंही वैयक्तिक जीवन न जगता सार्वजनिक जीवन जगणाऱ्या माणसाच्या त्यागाला जर काहीच किंमत राहणार नसेल तर यापुढे कोणी या संदर्भात भूमिका घेईल का, हा खरा प्रश्न आहे। ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा यांच्या संदर्भात सतत वेगवेगळ्या अफवांना, वेगवेगळ्या त्यांच्या संदर्भातल्या चुकीच्या गोष्टी सांगण्यात आल्या आणि त्या संदर्भात लोकांचं मत तयार करण्यात आलं। मात्र फारसा विरोधकांना त्यात यश आलं नाही असंच म्हणावं लागेल, कारण मुंदडा विरोधी सर्व शक्ती एकत्र झाल्या होत्या। अशा वेळी भाजपाच्या आमदार लोकनेत्या पंकजाताई मुंडे असतील, माजी खासदार डॉक्टर प्रीतमताई मुंडे असतील, त्यांनी मुंदडांच्या या जेव्हा अशा परिस्थिती, राजकीय परिस्थिती आहे त्यामध्ये त्यांनी साथ दिल्यामुळे आजचा हा विजय आमदार नमिता मुंदडा यांचा विजय निश्चित झाला
असेच म्हणावं लागेल. कारण एकूण मतदारसंघातल्या ज्या 30 फेऱ्या झाल्या, त्या 30 फेऱ्यामधली जर दोघा उमेदवाराच्या मताची जर ही पाहिली तर मध्यंतरी तर फक्त एका मताच्या लीडनं आमदार नमिताताई मुंदडा होत्या. मग 2,000-2,500 कोटी रुपयाचा निधी आणायचा मतदारसंघामध्ये, लोकांचे प्रश्न सोडवायचे, आणि तरीही म्हणजे विरोधी उमेदवाराची कुठलीही मुद्दा नसताना विकास करणाऱ्या आमदारांना डावलून जर या पद्धतीचं नेरेटिव्ह मतदारसंघातील लोकांमध्ये असेल तर जे विकास करणारे लोकप्रतिनिधी आहेत तर त्यांचं खच्चीकरण केल्यासारखं होईल, असंच या एकूण केज विधानसभा मतदारसंघातल्या निवडणुकीचं विश्लेषण करता येईल. अनेक वेळा या संदर्भात विधानसभेच्या निवडणुकी अगोदर, निवडणुकीच्या दरम्यान चर्चा झाल्या. मात्र उद्या जर परिस्थिती जर आणखी या मतदारसंघाची बदलायची असेल, काम करणाऱ्या माणसांना अशा पद्धतीनं जर खच्चीकरण होणार असेल तर कोणताही व्यक्ती शेवटी 5 वर्षाला एक मत मागण्यासाठी या पद्धतीचं जर अशा पद्धतीचं नेरेटिव्ह निर्माण करून जर अशा पद्धतीनं विरोधक हे करणार असतील तर शेवटी सामाजिक कामात कोणी पुढाकार घेणार नाही. यासाठी केज विधानसभा मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेने हा विचार केला पाहिजे की कोण आपल्या प्रश्नासाठी झगडतो, कोण आपल्यासाठी रात्रंदिवस पळतो, याचा सारासार विचार केला पाहिजे असंच आम्हाला वाटतंय. या पुढील काळात तरी जो माणूस सर्वसामान्य जनतेच्यासाठी येईल, जर आपण विरोधक